मला आठवतंय एक मागील वर्षीची गोष्ट आहे. एका मोठ्या ऐतिहासिक अशा मंडळीमध्ये देवाच्या वचनाची सेवा करण्याचा योग आला आणि त्या ठिकाणी त्या मंदिराच्या दालनात गव्हाणीचा एक मोठा देखावा निर्माण करण्यात आला होता. अर्थात ख्रिस्ताच्या जीवनावर आधारित ख्रिस्ताचा परिचय करून देणारी जर काही देखावे, नाट्य रूपांतर होणार असतील, काव्य होणार असेल, लिखाण होणार असेल, तर मला वाटतं त्यात काही वावगं नाही. आणि तसंच या देखाव्याविषयी मला फारसं काही वेगळं वाटलं नाही. अर्थात ते भव्य होतं, फार कष्ट त्यामागे होते आणि हा प्रयत्न देखील वाखाणण्याजोगा होता. पण प्रश्न तेव्हा निर्माण झाला, काही क्षणात ज्यावेळेस बरेच लोक त्या गव्हाणीसमोर उभे राहिलेत आणि त्या ठिकाणी ते त्या गव्हाणीला हात जोडायला लागलेत आणि खरंच मग प्रश्न निर्माण झाला. आणि हाच प्रश्न आहे, जेव्हा आपण निर्माण केलेले देखावे जर मंदिर होणार असतील तर मला वाटतं हा इशारा आहे. आणि त्या देखाव्यातील पुतळे जर देव होणार असेल तर विचार करावाच लागेल मंडळी. कदाचित मला वाटतं त्याकडे थोडंसं पुढे जायची गरज आहे. हे एक चिंतनाचा माझ्या मनात विचार होता. मला आठवतं राईट बंधू, आपल्याला माहीत असेल की 1903 मध्ये त्यांनी पहिल्यांदा विमान उडवलं आणि ज्यावेळेस ते 120 फूट वर उडाले, तो ऐतिहासिक क्षण होता. त्यांनी आपल्या बहिणीला टेलिग्राम पाठवून कळवलं की आम्ही 120 फूट वर उडालोत. त्या बहिणीने तो टेलिग्राम तसाच घेतला, पण त्या टेलिग्राम पूर्ण तिने त्यांना दिला त्या न्यूजपेपरला आणि त्यात असं पण लिहिलं होतं की आम्ही 120 फूट उंच उडालो आणि या ख्रिसमसला आम्ही घरी येणार आहोत. तो टेलिग्राम जसाच्या तसा त्या न्यूजपेपरवाल्याकडे पोहोचला आणि दुसऱ्या दिवशी बातमी होती, राईट ब्रदर्स ख्रिसमसला घरी येणार आहेत. काय झालं माहीत आहे? तो ऐतिहासिक क्षणाकडे दुर्लक्ष केलं गेलं. 120 फूट मनुष्य प्रथमच उडाला पक्षासारखा, हा ऐतिहासिक क्षण, त्याकडे दुर्लक्ष झालं आणि ख्रिसमसला राईट ब्रदर्स घरी येणार ही बातमी झाली. कित्येकदा ख्रिसमस आणि ख्रिस्ता जन्मोत्सवाच्या बाबतीत हेच देखील घडतं. तो ख्रिस्त फक्त त्या गव्हाणीत राहतो एकटा. मला एक प्रसंग आठवतो. एका ठिकाणी एक नाट्य रूपांतर चाललं होतं. त्या ठिकाणी गव्हाणी होती, योसेफ होती, मरिया होती, 2 लहान लेकरं ते नाट्य रूपांतर करीत होती. पण थोडंसं काहीतरी दोघांमध्ये भांडण झालं आणि मग योसेफ निघून गेला आणि मरिया देखील निघून गेली आणि त्या गव्हाणीमध्ये फक्त येशू राहिला. घडतं ना असं? आज कदाचित असं तर घडत नाही हो. आज आमचा ख्रिस्त खऱ्या अर्थाने फक्त गव्हाणी पुरता आहे. आम्ही निघून गेलो, नाताळ आला, नाताळची गाणी गायलीत, भव्य देखावे निर्माण केले आणि ख्रिस्ताला त्या गव्हाणी सोडून आम्ही निघून गेलो. ख्रिस्ताच्या बाबतीत पण ते घडलंच ना. ज्यावेळेस त्याचे आई वडील त्याला मंदिरात घेऊन गेलेत आणि मंदिरामध्ये ख्रिस्त हरवला. खरं म्हणजे ख्रिस्त त्यांच्या बरोबर घरी जायला पाहिजे होता, परंतु ख्रिस्त मंदिरातच राहिला. प्रिय मंडळी, विचार करूया, कधीतरी आपल्या जीवनात असंच घडतंय का? आपला ख्रिस्त एकतर त्या गव्हाणीत हरवलाय किंवा तो मंदिरातच राहिलाय, माझ्या घरापर्यंत पोहोचलाच नाहीये. व ज्याला आम्ही इम्मान्युएल म्हणतो, आम्हा बरोबर देव, तो आम्हा बरोबर राहत नाही, तो कुठंतरी आम्ही विसरलो आहोत. हे होणं बरोबर नाही.